आज मी करणार आहे मेथी आणि ज्वारीचे फळं. त्याच्यासाठी मेथी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आणि आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, कोथिंबीर, धने, जिरे, ओवा, तीळ, थोडीशी बडीशेप, लसूण, हळद, लाल तिखट, मीठ आणि हिरवी मिरची आणि अर्धा लिंबाचा रस, हे सगळं लागणार. सगळ्यात आधी आपण ही चिरून घेतलेली मेथी आता मळून घेऊ. ताटात घेते एका. ही 2 कप मेथी आहे. आता याच्यामध्ये आपण पीठ ते सगळं मिक्स करून घेऊ. हे ज्वारीचं पीठ आहे 1 कप, हे पूर्ण टाकते मी याच्यात. ही अर्धी वाटी बेसन पीठ आणि हे 4 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा तीळ, हळद, लाल तिखट अर्धा चमचा घाल, लाल तिखट अर्धा चमचा घातले. आता आपण हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. हिरवी मिरची मी जास्त घेतली आहे, ही तिखट नाही आहे म्हणून तुम्ही कमी जास्त करू शकता. लसूण घ्यायचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि 1 चमचा धने. आता हे मिक्सरमध्ये मी बारीक फिरवून घेते. थोडंसं जाड ठेवलं तरी चालतं, जास्त बारीक पेस्ट नाही केली. हे असं बारीक झालेलं आहे आणि याचा वास पण खूप छान येतोय, कारण की आपण धने आणि बडीशेप घातल्यामुळे याचा वास खूपच सुंदर येतो. आता हे मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा ओवा, तो आता मी असा चोळून टाकते. चिरलेली कोथिंबीर ती पण टाकायची. 1.5 चमचा मीठ, 1.5 चमचा मीठ घेतले मी. आता यातच एक अर्ध्या लिंबाचा रस आपण पिळून घेऊ. आता हे सुरुवातीला असंच मळून घ्यायचं. मेथी धुतल्यामुळे मेथीमध्ये पण पाणी आहे, जर लागलं तर थोडंसं घेऊ. अर्धी वाटी पाणी घेतलंय मी, ते टाकते तेवढं. अर्धी वाटी पाण्यामध्येच आपलं हे मळून झालेलं आहे छान. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ. तेल टाकल्यावर परत एकदा मळून घेते. असं एवढं घट्ट पाहिजे. हे कमी पाण्यातच मळून घ्यायचं. पीठ एवढं घट्ट पाहिजे. आता याचे रोल करून घेण्याआधी मी पाणी गरम ताटाला तेल लावून घ्यायचं स्टीमरला. अशी गोल रोल करून घ्यायची, छोटे छोटे. हे बघा, हे असे रोल करून घ्यायचे. असे रोल करून घ्यायचे. हे आता आपले रोल करून झाले. आता हे स्टीम करायला ठेवते. आता हे आपलं उकडून पण छान झालेलं आहे. आता गार झाल्यावर मी कट करून दाखवते. थोड्याशा गरमच आहे तरी मी कट करते, तुम्ही गार झाल्यानंतर कट करा. जास्त पातळ नाही कापायच्या, असे कापून घ्यायच्या. आपल्याला ह्या तळायच्या नाहीये, फ्राय करायच्या. आणि मेथीच्या जर असे हे तळले ना तर कडू लागू शकतात. तर मी सगळे असेच करून घेते कट आणि मग फ्राय करताना दाखवते. आता हे फ्राय करून घेऊ. झाल्या कट करून.
फ्राय करण्यासाठी 1-2-3 चमचे तेल घ्यायचं, मोहरी, जिरे, 2-3 पाकळ्या लसणाच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या, त्या पण छान लाल करायच्या, कढीपत्ता. लसूण आता छान लाल झालाय. आता 2 चमचे तीळ टाकू. आता लगेचच ह्या वड्या टाकून घ्या. आता ह्या छान बारीक गॅसवर फ्राय करून घेऊ. आता ह्या छान फ्राय झाल्या. तुम्हाला अजून लाल करायचे असेल तर तुम्ही बारीक गॅसवर ठेवा. मी आता बंद करते.